नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू तालुक्यातील गोल चिकनपाडा येथील जाण्यासाठी शाथीचे मुलांना करावी लागते कसरत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका येथे दुर्गम भागातील वरोती गोल चिकनपाडा येथे पाठवून ग्रामस्थ व शाथीतील मुलं लाकडावरून पाठ ओलांडून जात असतात. शाथीवर व बाजारासाठी कासा येथे स्वतंत्रला 75 वर्ष उलटूनही आज काही गावांना शाथीचे मुलं व गावातील लोकांना सूर्य बंधाऱ्याचे आलेले कनल व पाठ, काही ठिकाणी लोकांना बाजारहाट व शाथीत जाण्यासाठी मुलांना कनल पाठवरील पूल नसल्या कारणाने पाटावर काहीतरी लाकूड किंवा झाड आडवे करून पाण्यातून क्रॉस करावे लागते. त्यासाठी दिनांक 19 जानेवारी रोजी माजी आमदार व समाज कल्याण सभापती मनीषा निमकर हे नेहमी गोरगरिबांची अडचणीसाठी येत असतात. तसेच काही कामाचे उद्घाटनानिमित्त कासा भागातील दौरा करीत असतात. तेथील ग्रामस्थ यांनी त्याचे अडचणी सांगितले. त्याचवेळी त्वरित निमकर मॅडम यांनी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर करण्यास सांगितले व ग्रामस्थांना आश्वासन दिले. सर्व ग्रामस्थांनी सांगितले की आजपर्यंत कुठलेही कार्यकर्ता फिरकले नाही, परंतु मतदानाच्या वेळी अनेक कार्यकर्ता रात्रदिवस येत असतात. विजय झाल्यावर मात्र कोणी येत नाही. यासाठी निमकर मॅडमचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. रिपोर्टर रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट. हां, तुझं नाव काय? माझं नाव सुनील गोविंद तांडे. हे कुठलं गाव? हे घोड आहे. शाळेच्या मुलांसाठी आणि ग्रामस्थांसाठी काय अडचण आहे? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मुलांसाठी ना शाळेत जायला म्हणजे फार अडचण होते असं. आणि आपले गरोदर माता, आजारी पेशंट वगैरेला त्यांना अडचणीच्या वेळेस म्हणजे भरपूर येते. तर म्हणजे आम्हाला इकडून रस्ता नाही आहे का? शाळेच्या मुलांना यांना रस्ता नाही आहे का? कसे जातात? हे लाकडावरूनच जातात पावसाळ्यात किंवा असं. आता उन्हाळ्याच्या म्हणजे याच्यात जाण्यासाठी म्हणजे खजरीचे हे पाटावर लावलेलं का? पाटावर लावलेले आहे. आम्ही दरवर्षी परवाले म्हणजे दरवर्षी आम्हाला खजरी किंवा माठ टाकावा लागतो आणि याच्यातूनच आम्हाला म्हणजे जाणं येणं करावं लागतं. जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. तर किती गावं आहेत ना, किती लोकसंख्या आहे इकडे? असं झालं तर ग्रामपंचायत कासा अंतर्गत घोडगाव येतं आणि वेती वरोती अंतर्गत वरोती गाव येतं. तसेच मुरबाड अंतर्गत जर गेलं तर वांगरचे गाव, म्हणजे 3 गावांचा संपर्क ह्या कॅनलमधून म्हणजे खजरीवरून जाताना आम्हाला येतो. असं तर सर्व हे लाकडावरूनच जातात का पाटावरून? हा, ह्या कॅनलमध्ये खजरी टाकलेले त्याच्यावरूनच जातात. गाव कुठला? चिकनपाडा नाही? हा, घोडगावामध्ये चिकनपाडा. सूर्या नदीच्या पाट आहे. हा, सूर्या नदीचा पाट. याच्यावर तुम्ही कोणाकडे अर्ज वगैरे केलेला आहे का? या अगोदर म्हणजे 3-4 वेळा अर्ज केलेले, पण म्हणजे काही काम मंजूर झालेलं आहे सध्या. म्हणजे आता आमची अशी ही विनंती आहे का म्हणजे मॅडमकडे आम्ही हे कामाची मागणी करून हे काम म्हणजे लवकरात लवकर पूर्ण केलं तर मुलांच्या म्हणजे शिक्षणासाठी आणि जे आजारी पेशंट वगैरे असतात त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणजे सोय लवकर बरी होईल. म्हणून आम्ही निमकर मॅडमकडे ही आम्ही म्हणजे कामाची विनंती करतो आणि काम म्हणजे लवकर मंजूर करून द्यावं अशी आमची ग्रामस्थांची अशी विनंती आहे. बस. सूर्या डॅमवरून पाटबंधाऱ्यावरून डिस्ट्रीब्युटर चिकनपाडा येथे शाळेची मुलं व गरोदर मुली याच्यावरून जात असतात. मॅडम, याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? का लाकडावरून पाटाचे टाकलेलं आहे लोकांनी, याच्यावरून शाळेचे मुलावर गरोदर महिला ये जात असतात. हे तर खरं भूषणावह नाहीच आहे आपल्याला. कारण आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, तरीसुद्धा आज आमचा आदिवासी समाज अजून त्यांना साधी पायवाट नाही, रस्ता नाही. तर या दृष्टीने हे बरोबर नाही दिसत. त्या शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता ह्या ग्रामस्थांनी मागणी केली. मी आज कासा विभागात आले होते. काही तिथल्या स्थानिक लोकांनी माझ्याकडे मागणी केली, पण प्रत्यक्ष जागेवर आल्यानंतर पाहिलं तर मुलांची किंवा गरोदर माता, एखादा आजारी पेशंट न्यायचा झाला तर त्यांना मूळ आणि मूळ बाजारपेठ ही त्यांना कासा आहे. त्याच्यामुळे इथून जाणंच त्यांना सगळ्यात क्रमप्राप्त आहे. तर ह्याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी आज प्रत्यक्ष जागेवर आले
आणि मी आज ग्रामस्थांना ह्या वतीनं देते की काही झालं तरी मी बाकीच्यांसारखी आश्वासनं देणार नाही. याच्या आधी कोण येऊन गेलं काय मला माहीत नाही, पण ग्रामपंचायतीला एवढा खर्च करणं, मला असं वाटतं ग्रामपंचायतचं स्वतःचं काही उत्पन्न नसावं, तरीसुद्धा मी आता जातेवेळी ग्रामसेवकांशी बोलते. आणि सदर रस्ता हा करायचा झाला तर जिल्हा परिषदेच्या ऐवजी सूर्या प्रकल्प डहाणू यांच्या अंतर्गत ते येतं. तर मी आता कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांना भेटून आणि पुढच्या आठवड्यात त्यांना प्रत्यक्ष जागेवर आणून हे करते. किमान पावसाळ्यापूर्वी हे काम होईल असं मला वाटतं, पण मला त्याच्यात सगळ्या गावकऱ्यांचं पण सहकार्य लागेल. त्याच्यामुळे एकदा आपण हे केल्यानंतर त्यांनी मला बोलावलं, ते प्रत्यक्ष आम्ही इथे जागेवर आलो. पण मला असं आहे की गरिबांची सेवा करणं हे आमचं प्रत्येक लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी गावकऱ्यांनी जर सहकार्य केलं तर हा आपण पावसाळ्यापूर्वी हा इतका छोटासा म्हणजे एक लोखंडी किंवा पाईप टाकून कसं करायचं ते मग अधिकाऱ्यांनी ठरवतील, त्याप्रमाणे मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन.